नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, छोट्याशा ब्लाऊज पिसापासून एक छान अशी आयडिया आपण आज बनवणार आहोत, एक क्यूटसी हँडबॅग. तर बघा, त्यासाठी मी असा कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता हे आपलं साडीमध्ये, ड्रेसमध्ये जे फोम आलेला असतो ना, तो फोम घेतलेला आहे. तर बघा, या प्रकारे ते पूर्ण पुरत नव्हतं म्हणून मी असे तुकडे-तुकडे करून त्याला असे अटॅच करून घेतलेले आहे आणि आता त्याच्यावरून एक अस्तर ठेवायचं आहे आणि ते अस्तर वरतून ठेवून आणि याला आता हा कपडा आपण क्विल्ट करून घेणार आहोत. बघा, या प्रकारे आता मी याला क्विल्ट करून घेतलेलं आहे आणि आता हा आपला एक पीस तयार झालेला आहे. तर मेजरमेंट मी तुम्हाला दाखवते आहे. तर याचं मेजरमेंट आहे बघा, रुंदी याची आहे 13.5 इंच आणि उंची याची 20 इंच अशी घेतलेली आहे आणि अशी 2 पॉकेटवाली आपण छान अशी हँडबॅग तयार करणार आहोत याची. तर या प्रकारे बघा 20 इंच उंची घेतलेली आहे आणि आता आपण याला वरतून बाहेरचं जे पॉकेट आहे ना ते देऊया. तर वरून 2.5 इंच असं मार्क करायचं आहे. 2.5 इंचावरती आणि आपण त्याला एक वरचं पॉकेट देणार आहोत. तर पॉकेट बघा आपण पूर्णपणे नाही देणार, मध्ये आपण त्याला झिप अटॅच करणार. 2.5 इंच एकदा मार्क करून घ्यायचं आहे आणि आता दोन्ही साईडनी मग आपण असं 3-3 इंच सोडून मध्ये जेवढी बसेल तेवढी आपण तिथे झिप अटॅच करणार आहोत. बघा, या प्रकारे मी आता दाखवते. साईडनी आता आपण 3-3 इंच असं मार्क करायचं आहे बघा. इकडनं 3 इंच आणि इकडनं 3 इंच असं 3-3 इंचावर मार्क करून आपण मध्ये आता जेवढी बसेल तेवढी झिप घ्यायची आणि झिप पण मग ते माप जेवढं बसेल त्यापेक्षा थोडीशी एक्स्ट्राची ठेवायची आहे, कारण आपण त्याला थोडंसं कपडा अटॅच करणार आहोत. थोडीशी झिप जास्त घेतलेली आहे कारण आता आपण दोन्ही साईडने त्याला कपडा अटॅच करणार आहोत. तर शिलाईमध्ये थोडं जाईल असतं. मी 8 इंच अशी त्याचं माप घेतलेलं आहे आणि आता हे बघा, ह्या प्रकारे मी एक साईड अटॅच केली आहे. ते दुसरी साईड मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मी असे 2 तुकडे घेतलेले आहे आणि आता हे खाली आणि वर झिपच्या दोन्ही साईडने ठेवायचे आणि इथे अटॅच करायचं आणि मग ते दोन्ही असं पलटवून वरून त्याला एक दाबटीप द्यायची अशी इथे आणि दोन्ही साईडने पण शिलाई मारायच्या या प्रकारे बघा. आणि मग आपण आता बघा, हे असं तयार होऊन बनलेलं आहे, झालेलं आहे आणि आता हे बघा, मी जिथं 2.5 इंच मार्क केलं होतं मी ते कट करून घेतलेलं आहे आणि आता ही झिप अशी त्याच्यावर उलटी ठेवूया आणि इथे स्टिच करून पलटवून त्याला दाबटीप द्यायची आहे. बघा, दाबटीप देऊन झाली. आता दुसरा कपडा आहे ना हा वरचा, तो पण आपण याच्यावर असा ठेवून याला पण शिलाई देऊन आणि दाबटीप द्यायची आहे वरतून. छान अशी हँडबॅग आपली तयार होती. आता याला आतलं पॉकेट द्यावे लागेल आपल्याला. आतून अजून एक मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि आता त्याला खालून थोडंसं फोल्ड केलेलं आहे बघा आणि त्याचं माप थोडंसं जास्त झालेलं आहे, पण काही हरकत नाही. आपण जेवढं लागेल तेवढं घेऊया आणि एक्स्ट्राचं जे असेल ना तर ते मी कट करून टाकेल. तर बघा, त्याची उंची 10 इंच आहे आणि रुंदी आपण बॅगची जशी आपली 13.5 होती तशी 13.5, पण थोडंसं जास्त आहे तर काही हरकत नाही. त्याला आपण कट करूया, स्टिच करून घेऊ एकदा आणि मग राहिलेलं कट करून घेते मी. तर आता याला साईडने स्टिच करून घ्यायचं आहे, मग आपलं एक पॉकेट तयार होईल. बघा, पॉकेट तयार झालेला आहे. आता आपल्याला बेल्ट अटॅच करायचा आहे. तर बघा, बेल्टसाठी मी आता दोन्ही साईडनी ना 4-4 इंच 4-4 इंच असं मार्क करते आहे. इकडून 4 इंच आणि ह्या साईडनी 4 इंच असं मार्क करून आणि तिथे मी बेल्ट अटॅच करणार आहे. तर बेल्टचं माप बघा, बेल्ट आपल्याला 2 बेल्ट लागतील. या प्रकारे मी बेल्ट तयार करून घेतलेले आहे आणि ह्याचं माप आहे बघा 14 इंच आहे आणि असं रुंदी 1 इंच 1 इंच असं रुंद. आणि बघा, आता हे असं अटॅच करायचं आहे इथे. तर मी दोन्ही साईडने असेच बेल्ट अटॅच करून घेते आहे आणि मग याला आपण झिप अटॅच करणार आहोत वरून. बेल्ट तयार झालेले आहे लावून. आता ही झिप अशी उलटी ठेवायची आणि हिला पण तसं सेम स्टिच करून घ्यायचं आहे. असं स्टिच करून पलटवून त्याच्यावर दाबटीप द्यायची आहे.
आता दुसरी साईड त्याच्या वरून ठेवायची. जे बेल्ट आहे ते आतमध्ये व्यवस्थित घालायचे आहे. ते शिलाईमध्ये आले नाही पाहिजे. आणि आता या प्रकारे याला पण आपण स्टिच करून घेणार आहोत. आणि आता इथे झिप ओपन करून घेते मी. स्टिच करून घेतले कारण आता आपल्याला याच्यावर पण दाबटीप द्यावी लागेल. तर ह्या साईडनी पण मी आता याला बघा असं खालचा कपडा जो आहे ना तो असा फोल्ड करून याच्यावर व्यवस्थित अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप देऊन झालेली आहे आणि मी त्याच्यामध्ये रनर पण होऊन घेतलेला आहे. आता याला आपण पलटवून घेऊया आणि मग पलटवून घेऊन त्याच्या दोन्ही साईडनी एकदा स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा दोन्ही बाजू आपण एकदा स्टिच करून घेऊया. आता इथे बॉक्स देऊया आपण. आपल्या बॅगला एक छान बेस तयार होईल. तर 2-2 इंच मी असं मार्क करते. आता 2 इंच आपण जिथून शिलाई मारलेली आहे तिथून अलीकडे मोजायचं आहे, कारण शिलाईतलं नाही पकडायचं, शिलाईच्या आत 2 इंच पकडायचे. तसं 2-2 इंच मी असं बॉक्स तयार करून घेतलेले आहे. आणि आता हे कट करून घ्यायचे आहे. व्यवस्थित असे कट करून घेऊया. आणि बॅग अशी आपण आहे ना कुठं आपल्याला बाहेर जायचं असलं तर याच्यामध्ये आपलं पॉकेट, मोबाईल, पाण्याची बॉटल, एखादा रुमाल असं व्यवस्थित यात बसेल ह्या मापाची झालेली आहे. आता या आपण काय करायचं, इथं आता हे पकडायचं असं हे बॉक्स आणि याला असं स्टिच करायचं. दोन्ही साईडने स्टिच करून घेतलेलं आहे बघा मी व्यवस्थित. आता पाहिजे तर हे रफ एजेसला तुम्ही आतून एक कपडा लावून रफ एजेस पण फिनिश करू शकता. मी नाही केलेलं. तर आता याला पलटवून घेऊया आणि आता बघू बॅग आपली कशी दिसते ते. तर बघा छान अशी बॅग तयार झालेली आहे. जसं मी म्हटलं की त्याच्यामध्ये आपली एक पाण्याची बॉटल, रुमाल, पर्स, मोबाईल हे सगळं व्यवस्थित असं बसेल आणि इझिली आपण हिला कॅरी करू शकतो. बघा छान अशी हँडबॅग आपली मस्त तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला बॅग मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सुंदर बॅग आपली बनून रेडी झालेली आहे. आणि माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. बाहेरील पॉकेट पण आपलं एकदम छान तयार झालेलं आहे बघा. आणि मला साईडनी त्याच कलरचा कपडा नव्हता, कारण माझा पीस संपला होता पूर्ण, म्हणून मी वेगळ्या कलरचा लावला आहे कपडा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.